नमस्कार, सारिका आर्ट फंडाजमध्ये आपले स्वागत आहे। आज मी आले आहे कोपर स्टेशनवर। इथे सुंदर वारली पेंटिंग केली आहे, ती आपण आता बघूया। शेताच्या बांधावर बसून न्याहारी करणाऱ्या शेतकऱ्यांचं हे वारली पेंटिंग आहे। हे वारली पेंटिंग आहे बकऱ्या गुरं चारणाऱ्या गुराख्यांचं। हे वारली पेंटिंग आहे खेडेगावच्या बाजारात खरेदी करणाऱ्या तसेच विक्रेत्या बायकांचं। मासळी बाजार, बेचक्यांनी पक्षी मारणाऱ्यांचं हे वारली पेंटिंग आहे। पारधी, लाकडं तोडून त्याच्या मोळ्या बांधणाऱ्या बायका या वारली पेंटिंगमध्ये दाखवल्या आहेत। या वारली पेंटिंगमध्ये गडद सरफेसवर खेडेगावच्या स्त्रिया दाखवल्या आहेत। वारली पेंटिंगमध्ये जेव्हा स्त्रिया दाखवल्या जातात तेव्हा त्यांना एक अंबाडा दाखवला जातो, त्याप्रमाणे इथे दाखवला आहे। बकरी आहे, गाई आहे, आनंदाने नृत्य करणाऱ्या लोकांचं हे वारली पेंटिंग आहे। या पिंक कलरच्या वारली पेंटिंगवर अनेक पशु दाखवले आहेत। झोपडीचं वारली पेंटिंग आहे। पक्षी पहा किती सुंदर प्रतिकात्मक चित्रारले आहेत, सिंबॉलिक पेंटिंग। हातात हात घालून आदिवासी नृत्य करणाऱ्या आदिवासी महिलांचे हे वारली पेंटिंग आहे। कशा लयबद्ध लाईनीत नृत्य करत आहेत पहा। हे पिंक कलरच्या बॅकग्राऊंडवर नृत्य करणाऱ्या बायकांचं चित्र दाखवलं आहे। थोडी वेगळी शैली आहे आधीच्या चित्रापेक्षा। या वारली पेंटिंगमध्ये दाखवले आहेत सुंदर नारळाची झाडे। या पेंटिंगमध्ये दिसत आहे चुलीवर स्वयंपाक करणारी वारली स्त्री, आदिवासी स्त्री। कोंबड्यांना दाणे घालणारी आदिवासी स्त्री ही टोपली हातात घेतली आहे दाणे घेण्यासाठी। पशुपालन ही दाखवलं आहे ह्या चित्रात। या स्त्रीच्या कडेवरील मूल बघा किती छान दाखवले आहे। या चित्रात खेडेगावातील स्त्रिया दाखवल्या आहेत। या चित्रात दिसत आहे बांबूंच्या कामट्यांनी साकारलेले सुंदर घर आणि काम करणारी एक स्त्री। या चित्रात यंत्राचा वापर करून काम करणाऱ्या स्त्रिया दिसत आहेत। या चित्रात धान्याचे कांडण करणाऱ्या स्त्रिया दिसत आहेत। उखळ मुसळ धान्याची वारवणी करणाऱ्या स्त्रिया इथे दिसत आहेत। येथे पुन्हा चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या स्त्रिया आहेत। यातील भांडी सुद्धा किती सुंदर दाखवली आहेत पहा। या चित्रात दिसत आहेत मध्ये भांडी ठेवून शेतावर जेवण करणारे लोक, शेतकरी। खेडेगावातील रोजच्या जीवनाचे डेली रुटीनचे चित्रण करणारी ही फारच सुंदर चित्र आहेत। प्रत्येक चित्र वेगळं आहे पहा। या चित्रात गाडा खेळणारी मुलं म्हणजे चाक आणि त्याला काठीने ढकलणारी मुलं किती सुंदर चितारली आहेत। गलोलीचा वापर करणारी माणसं दाखवली आहेत येथे। तारपा नृत्य दाखवलं आहे या चित्रात। घराच्या आतील चित्रण दाखवलं आहे, याला एक्सरे ड्रॉइंग्स असं म्हणतात। याच्यात भिंतीच्या आतील चित्रण दाखवलं जातं, याला म्हणतात एक्सरे ड्रॉइंग्स। घराच्या वरील कोंबडा बघा किती छान दाखवलाय पांढऱ्या रंगाने। या चित्रात तारपा या वाद्यावर नाच करणाऱ्या नृत्य करणाऱ्या स्त्रिया दाखवल्या आहेत, तारपा नृत्य। इथे सुद्धा शेतात काम करणारे लोक दाखवले आहेत। वारली पेंटिंगमध्ये काठी व कापूस यांचा वापर करून बांबूच्या भिंतीवर चित्र रंगवली जातात, हे या चित्रात दाखवलं आहे। ही चित्र बहुतेक करून लग्नाच्या वेळी कोणाचं तरी लग्न असेल तेव्हा चितारली जातात। लोकल वारली पेंटिंग्स। या चित्रात घोड्यावर बसलेले नवरा नवरी दाखवले आहेत।
नारळाचा करा घेऊन एक बाई, म्हणजे वरात दाखवले थोडक्यात. नगारा आणि वेगवेगळी वाद्य दाखवलेत, टिपाणी, तुतारी. या वाद्यांमध्ये भोपळ्याचा वापर केला जातो. या चित्रांमध्ये आदिवासी गावांमध्ये जी छोट्या छोट्या वनस्पती आढळतात त्यांचे चित्रण केले आहे. अतिशय सुंदर दाखवलेत झाडं, रोपं, भाताची रोपं असावीत असं वाटतंय. वा, बैलगाडीचे किती प्रतिकात्मक सुंदर चित्र आहे ह्यात. धान्याची गाठोडी घेऊन विक्री करायला जाणाऱ्या बायका यात दाखवल्या आहेत या वारली पेंटिंगमध्ये. भाताची कापणी झाल्यानंतरचं चित्रण यात दाखवलंय. वेगवेगळ्या फुलांची तोडणी करणाऱ्या स्त्रिया या चित्रात दिसत आहेत. वेगवेगळे पक्षी व झाडं प्रतिकात्मक रूपात दाखवली आहेत. पुन्हा घरातील आतील डिटेल्स दाखवणारे, यथार्थ दर्शन दाखवणारे एक एक्सरे ड्रॉइंग आहे. नदीवर पाणी आणायला जाणाऱ्या बायका या चित्रात दिसत आहेत. बैलाचे यथार्थ दर्शन करणारे चित्र किती फोर्सफुल लाईन्सनी दाखवले आहे पहा. या चित्रात गुराखी दिसत आहेत व गुरे, बकऱ्या व गुरे चारणारे गुराखी यात दिसत आहे. धान्याच्या भाराने वाकलेला एक म्हातारा माणूस काठी टेकत चालला आहे असं या चित्रात दाखवलं आहे वारली पेंटिंगमध्ये. हट्ट करणारं मूल आणि त्याला भरवणारी आई किती सुंदर दाखवली आहे पहा. पुन्हा एक घराच्या आतील चित्रण आणि गाडागाडा खेळणारी मुलं. या चित्रात दाखवले हे बांबूची तोडणी करणारे कामगार, तसेच बांबू सोलून त्याचे वेगवेगळ्या वस्तू तयार करणाऱ्या, टोपल्या, विणकाम करणाऱ्या स्त्रिया यात दाखवल्या आहेत. घराच्या आतील स्वयंपाक करणारे चित्र, एक टांगून ठेवलेला मासा, खाली एक बांधून ठेवलेली बकरी आणि वर दुधासाठी ठेवलेलं शिंक पहा किती सुंदर दाखवलं आहे. गायी बांधून ठेवल्या आहेत. आकाशात मुक्तपणे विहरणारा पक्ष्यांचा थवा किती छान दाखवला आहे. एकमेकींच्या हातावर टाळ्या देत गप्पा मारणाऱ्या स्त्रिया इथे दाखवल्या आहेत. तसेच नृत्य करणाऱ्या स्त्रियाही इथे दाखवल्या आहेत. ढोलकाचा वापर करून नादनिर्मिती, तसेच थाळी वाजवून नादनिर्मिती. पुन्हा एक सुंदर वारली नृत्य, एक पुरुष एक स्त्री असं दाखवलं आहे या नृत्यात. तारपा वाद्य दाखवलं आहे. तसेच पुन्हा एकदा एक्सरे ड्रॉइंग्सचा वापर केला आहे घरातील आतील चित्रण करण्यासाठी. हे वारली पेंटिंगसुद्धा खूप यथार्थ आणि सुंदर आहे. बांबूचा वापर करून टोपल्या विणणाऱ्या बायका दाखवल्या आहेत. शेतातील वेगवेगळी कामं करणाऱ्या स्त्रिया, लहान मुलांना सांभाळून लाकडाच्या मोळ्या बांधून त्या विकणाऱ्या स्त्रिया येथे आपल्याला दिसत आहेत. भाताच्या शेतीचे किती प्रतिकात्मक सुंदर चित्र काढले आहे पहा. आपल्या लहान मुलांबरोबर तसे एका छोट्या लहान मुलाला कडेवर घेऊन, खांद्यावर घेऊन नृत्य करणारी स्त्री आणि वाकून नृत्य करणाऱ्या स्त्रिया अप्रतिम दाखवल्या आहेत. किती लयबद्ध सुंदर चित्रण आहे. इथे साळुंकी पहा किती छान ओरडत आहे. या चित्रात वेगवेगळ्या वाद्यांचा वापर करून नृत्य करणारी माणसं दिसत आहेत. तसेच पुन्हा लयबद्ध नृत्य लाईनीत स्त्री पुरुष करत आहेत. नाश्ता करणारी माणसं, झाडांचं चित्रण, बैलाला बांधून नेणारे गुराखी दिसत आहेत आणि इथे बैलगाडी दिसत आहे. ती थांबवून ठेवलेली आहे. शेळी पालनाचं एक सुंदर चित्र.
बसून नृत्य करणाऱ्या वारली नृत्यांगना या चित्रात दिसत आहेत. किती सुंदर पाणवठा या चित्रात दाखवला आहे पहा तरी. एक विहीर आहे, प्रतिकात्मक विहीर दाखवली आहे. दोघी जणी त्याच्यात दोरानी माठ घालत आहेत, भांडी घालत आहेत आणि ते पाणी ओढून घेणार आहे. इथे भांडी घासणारी बाई दाखवली आहे. इथे झाडांना पाणी घालणारी बाई दाखवली आहे. हंड्यावर हंडे ठेवून पाणी भरून येणारी बाई येथे दाखवली आहे. एक माणूस बसलेला दाखवला आहे. तसेच विडी ओढणारा माणूससुद्धा दाखवला आहे. रिअलिस्टिक दाखवलेत सगळी पेंटिंग. शेताच्या कामावरून थकून येणारे स्त्री पुरुष येथे दाखवले आहेत. शेतीची कामं करणारी माणसं येथे दाखवली आहेत. दोरीच्या उड्या मारणारी मुलगी किती सुंदर दाखवली आहे पहा. बासरी वादन करणारा मुलगा आणि नृत्य करणारी मुलगी. बाजारातून वस्तू घेऊन येणारे स्त्री पुरुष. शेळीपालन. शाळेतून बागडत येणाऱ्या मुली, त्यांची आई आणि लहान भावंड दाखवलं आहे. किती उत्स्फूर्त चित्र आहे हे. माझ्या शिक्षिकेच्या मनाला हे फारच भावलं. या वारली पेंटिंगमध्ये फुगेवाला दाखवला आहे व फुगा घेणारी मुलंसुद्धा दाखवली आहेत. सुकत घातलेल्या कपड्यांचे चित्रण. पुन्हा एकदा पक्ष्यांचा सुंदर थवा आणि अतिशय सुंदर प्रतिकात्मक फुलांचे चित्रण. येथे खेडेगावातील मासळी बाजार तसेच भाज्या विकणाऱ्या बायकासुद्धा दाखवल्या आहेत. त्यांच्या भाज्यांचं चित्रण सुद्धा किती सुंदर केलं आहे पहा. या चित्रात खेडेगावातील काचा पाणी हा जो खेळ खेळला जातो तो दाखवला आहे. काचा पाणी. घराच्या आतमध्ये रचून ठेवलेली भांडी दाखवली आहेत. त्याचप्रमाणे छप्पर साकारणारे लोकही इथे दाखवले आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला ही कामं खेडेगावात केली जातात. झाडं दाखवली आहेत. गुराखी दाखवले आहेत. गाई चरायला नेणारे. पाणी आणणाऱ्या बायका. स्वयंपाक करणारी बाई. जेवून पाणी पिणाऱ्या बायका दाखवल्या आहेत. पुन्हा एकदा लयबद्ध हालचालीतील नृत्य अतिशय सुंदर दाखवलं आहे. चित्रकाराच्या कलेची ही कमाल आहे. तारपा नृत्य, तारपा वाद्य दाखवलं आहे मोठ्या आकारातील. येथे सुद्धा नृत्यांगना दाखवल्या आहेत आदिवासी शैलीत. खांद्यावर लहान मुलाला बसवून बाजारला जाणारी माणसं यात दिसत आहेत. या वारली पेंटिंगमध्ये सुद्धा वेगवेगळी कामं करणाऱ्या स्त्रिया दिसत आहेत. गाईला चरायला घेऊन जाणारी स्त्री दिसत आहे. काठी टेकत जाणारा पुरुष दिसत आहे. मोळी विक्या बायका तसंच भाजी विक्रेत्या सुद्धा यात फारच सुंदर चितारलेल्या आहेत. येथे एक छोटीशी बैलगाडी दाखवली आहे. लयबद्ध रेषांचा अतिशय सुंदर वापर यात केला आहे. बकरी चारणारा माणूस दिसत आहे आणि एक सुंदर डेकोरेटिव्ह झाड, अलंकारिक झाड दाखवलं आहे. खेडेगावचं जीवन. घराच्या आत काम करणाऱ्या एका स्त्रीचं चित्रण दाखवलं आहे. घरातील आतील वस्तू घराच्या वरील वस्तू किती सुंदर दाखवल्या आहेत पहा. कामं करणाऱ्या स्त्रिया आणि त्यांच्या घरातील कुत्रा त्याच्या मागे कसं उड्या मारत फिरत आहे पहा. एकमेकींना मदत करत, ओझी व्हायला सुद्धा एकमेकींना मदत करणाऱ्या स्त्रिया, सहकार्य येथे दिसत आहे. आज आहे गटारी आणि येथे मद्यपान करणारे मोहाची दारू करतात ना आदिवासी जिल्ह्यात, तर ते पिणारे लोक दाखवले आहेत. तो सुद्धा त्यांच्या दैनंदिन जीवनातील एक भाग असतो. घराच्या आतमध्ये काम करणारे स्त्री पुरुष दाखवले आहेत. बाहेर खेळणारी मुलं. घराच्या बाहेर निवांत बसलेले स्त्री पुरुष.
गावातली कामं, शेतातली कामं करून येणारी लोक दाखवली आहेत। येथे दाखवला आहे प्रतिकात्मक मोर। या चित्रात धान्य गोळा करणाऱ्या मुंग्यांचं चित्र अतिशय छान काढलं आहे। गोलाकार आकारात शिस्तबद्ध हालचाल करणाऱ्या मुंग्या आहेत आपल्याला दिसत आहेत। मोळी विकणाऱ्या बायका एकमेकींना ओझं उचलायला मदत करत आहेत। धान्याची कापणी झाल्यानंतर ते घरी घेऊन जाताना जे दृश्य आपल्याला खेडेगावांमध्ये दिसते ते यात दाखवले आहे। शक्ती असलेल्या बैलांना, दोन्ही बैलांना एका वेळी घेऊन जाण्याचं काम, कठीण काम हा माणूस करत आहे। झोळीत बसलेलं लहान मूल आणि त्याला झोका देऊन हलवणारी, झोपवणारी एक आई दाखवली आहे। एकावर एक टोपल्या ठेवणाऱ्या बायका। खेडेगावातील दैनंदिन रुटीन। पुन्हा एकदा पाणवठा वेगळ्या प्रकारे दाखवला आहे। पाणवठ्यावरील कामंसुद्धा इथे दाखवली आहेत। गप्पा मारत पाणी नेणाऱ्या बायका दाखवल्या आहेत। दारातील प्राणी। हे चित्र पहा किती लढीवाळ आहे। आई वडील लहान मुलाचे लाड करत आहे आणि लहान मूल नृत्य करून दाखवत आहे। बैलगाडीत धान्याच्या पेंड्या भरून घेऊन जाणारे शेतकरी यात दिसत आहेत। बैलगाडीतून प्रवास करणारे अनेक गावातील लोक इथे दिसत आहेत या बैलगाडीत। साध्या पण सुंदर रेषात कलात्मक रीतीने दाखवलेली ही चित्र मला फारच आवडली। धान्य घेऊन जाणाऱ्या स्त्रिया दिसत आहेत। या चित्रात गाई, बैल दाखवले आहेत चरायला जाणारे। टोपल्या घेऊन जाणाऱ्या आदिवासी स्त्रिया, तसेच गाडागाडा खेळणारी, वाकून गाडागाडा खेळणारी छान मुलं दाखवली आहेत। आणि हा वेगळा खेळ दाखवला आहे कोणता तरी आदिवासी। या धान्यांच्या मुळ्यातून धान्य पडताना सुद्धा दाखवलं आहे। किती रिअलिस्टिक पेंटिंग आहे। या बाईंच्या हातात कोयता बघा कसा दाखवला आहे। शेतातून घरी जाताना त्यांचा कुत्रा सुद्धा त्यांच्या मागे पहा कसा धावत आहे। घरी जाणाऱ्या सर्व प्राणी आणि माणसांची चित्र आहे ती। माझ्या मागे तुम्हाला ही सर्व वारली पेंटिंग दिसत आहेत ना। घराच्या दारात बसून घरच्यांची वाट बघणारी स्त्री आणि त्यांची भांडीकुंडी दाखवली आहे। त्यातली ग्राम स्वच्छता मोहीम दाखवली आहे इथे। तसेच बांधलेले बैलगाय दिसत आहेत, बाजूला ठेवलेली आहे। बसून न्याहारी करणारे शेतकरी येथे दिसत आहेत। दमून बसलेल्या आराम करणाऱ्या स्त्रिया येथे दिसत आहेत। एक त्रिकोणी पद्धतीचे कौलारू घर येथे दिसत आहे। येथे दाखवली आहे बैलगाडी। अरे बापरे, इथे तर बैलगाड्यांची लाईनच दाखवली आहे। किती छान, किती मेहनतीने चितारली आहे ती चित्र। झाडावर बसलेला मोर, एक वृद्ध स्त्री आणि तिला आधार देत जाणाऱ्या स्त्रिया दाखवल्या आहेत। माझ्या मागे तुम्हाला ही सर्व वारली पेंटिंग दिसत आहेत ना। आता दाखवलेले चित्र या चित्रातील शेवटचे चित्र आहे। ही चित्र आपल्याला कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की सांगा। आदिवासी कला आजकाल खेड्यापाड्यातून अगदी अब्रॉडला म्हणजे परदेशात सुद्धा गेलेली आहे, तर आपल्याला त्याचा सार्थ अभिमान वाटला पाहिजे। या चित्रांचं चित्रण करताना मला खूपच आनंद मिळाला। तुम्हालाही कशी वाटली नक्की सांगा। माझा हा व्हिडिओ आपण पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे। थँक्यू व्हेरी मच।